दर्शन नाहीये, कौशल 12वा आले का? कौशल नाव आहे बॉलरला. तू 12वा नाही आहे ना? तू 12वा नाही आहे ना? तू पाठ पाठ आहे ना. तुम्ही 12 तुम्हाला त्या प्लेयरची गरज आहे का? हे आहे, हे 14वा आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो कौशल मांडवकर आणि त्याचा सामना करतायत तो ठाण्याचा वंडर बॉय नरेंद्र भारती. मैं 2 बार बोल ओके. आणि पहिल्याच चेंडूवर नरेंद्र भारती याच्या बॅटीतून आलाय तो खणखणीत षटकार. मी मागे बसतो वाटलं. हा चांगला आवाज आहे. हॅलो. दुसरा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने 6 धावा 6 धावा 6 धावा षटकार. भारताला देखील आपण अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळताना पाहिलंय. नुकत्याच झालेल्या ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये मला वाटतं 6 चेंडू 14 धावा हव्या होत्या आणि तेव्हा मात्र सामना जिंकून दिलाय नरेंद्र भारतीने. तोच नरेंद्र भारती सामना करेल कौशल याचा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने दिशा मात्र वेगळी आहे परंतु परिणाम मात्र एकच 6 धावा. लगातारचा तिसरा षटकार. वा काय फलंदाजी पाहायला मिळते. लगातारच्या 3 चेंडूंवरती आलेले हे 3 मोठे षटकार आणि अगदीच पाहिलं तर 2 मिड विकेटला आले, एक समोरच्या दिशेने आला, लॉंग ऑफच्या दिशेने आलाय. चौथा चेंडू कौशलला मात्र या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. क्षमता आहे परंतु नरेंद्र भारती. वा संधी आहे संधी आहे संधी आहे षटकाराची संधी आहे. 6 धावा. धावसंख्या झाली आहे ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. अगदी 24 धावांची सरासरी आपण या ठिकाणी पाहतोय आणि या खेळपट्टीवरती ह्याच धावांची गरज आहे कारण आपण या आधीच्या सामन्यामध्ये पाहिलं अगदी 49 धावा देखील तिसऱ्या षटकामध्ये चेस झाल्या होत्या, 35 धावा दुसऱ्या षटकात चेस झाल्या. परंतु गेल्या सामन्यामध्ये मात्र सरकार 11ने 57 धावा मात्र या ठिकाणी रोखल्यात.
परंतु आता पाहायचंय हंसिका 11ला देखील मोठी धावसंख्या या ठिकाणी उभारावी लागेल, कारण खेळपट्टी पाहिली तर फलंदाजांसाठी अतिशय पूरक आहे. आणि सिद्धेश तेलंगे मात्र या ठिकाणी येत आहेत संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. खूप मोठी जबाबदारी असेल, कारण खूप मोठं नाव मात्र या ठिकाणी समोर दिसत आहे. विनय मेहरा, अगदी गेले कित्येक वर्ष विनय मेहरा यांना आपण या ठिकाणी खेळताना पाहतो. त्यांच्या बॅटमधून आलेल्या अफलातून फटक्यांनी मात्र अनेक स्पर्धा मात्र या ठिकाणी गाजवल्यात. तेच विनय मेहरा या ठिकाणी मात्र फलंदाजी मार्कवर, आणि मात्र लक्ष मात्र वेधून घेतोय तो नरेंद्र भारती, कारण लगातारचे 4 षटकार पहिल्या 4 चेंडूवरती आले होते. 6 चेंडू 4 षटकारानंतर 24 धावा धावफलकावर. विनय मेहरा, इनका जज्बा बता रहा है कि सोच क्या होनी चाहिए. अगली गेंद विनय मेहरा को स्लोअर वन खींच के दिया है और वन बाउंस प्लेयर तक पहुंची नहीं. 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा. पिछले 2 महीने से अपने फिजिकल तकलीफ से जूझ रहे हैं विनय मेहरा. चला एस ए मास्टर्स, आपल्याला विनंती, आपला अतिरिक्त खेळाडू अजून आलेला नाहीये. आम्हाला निलेश सर या ठिकाणी समजावत आहेत की 5 धावांची पेनल्टी असेल जर अगदी पुढच्या काही क्षणांमध्ये आपला खेळाडू या ठिकाणी आला नाही तर. 5 धावांची पेनल्टी तुम्हाला चेज मध्ये मिळेल. तर विनंती, आपला अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. एस ए मास्टर्स, रिव्हर्स 6 धावा. अगदी पाहिलं तर अगदी मैदानाच्या 4ही दिशेला त्यांच्या बॅटमधून हे षटकार आलेत. काहीसा दबावामध्ये दिसतोय एस ए मास्टर्स संघ, कारण नरेंद्र भारती यांची विकेट मिळवावी लागेल. तर धावसंख्या तुम्हाला लगाम लावायचा आहे. परंतु नरेंद्र भारती मात्र ठाणून आलेत की मी आज इथं षटकारांचा पाऊस पाडणार आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने 6 धावांसाठी डीजे. जेलची संधी होती, संधी मात्र सुटते. 4 धावा मात्र या ठिकाणी मिळत आहेत. चला 4 धावांनी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली आहे ती 41 आणि बक्षिसांची मात्र या ठिकाणी खैरात या ठिकाणी येते नरेंद्र भारती यांच्यासाठी. जितेंद्र पाटील यांच्याकडून आतापर्यंतच्या खेळीसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आले नरेंद्र भारती यांच्यासाठी. आता जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि जर 50 धावा केल्या तर 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. वा, 6 बॅटला लागला तेव्हाच कळालं 6 धावांसाठी चेंडू गेलाय. पुन्हा एकदा 6 धावांनी धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 40. शेवटचा चेंडू असेल आणि नरेंद्र भारती यांची ही शैलीच आहे. गेले कित्येक वर्ष आपण त्यांना DPL मध्ये त्यांची बॅट तळपताना पाहिली आहे आणि आता मात्र केवळ षटकाराचीच बोली बोलतायत. तब्बल 7 षटकार आलेत. 7 षटकार, 1 चौकार आणि 1 धाव धावून म्हणजे 10 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी झाली आहे. 10 चेंडू 46 धावा, तब्बल 460चा स्ट्राईक रेट आहे.
मला वाटतं युवराज सिंगचा देखील रेकॉर्ड या ठिकाणी मोडेल की काय. 12 चेंडूमध्ये 50 केले होते. संधी आहे नरेंद्र भारती यांना. आता मात्र सन्मान दिलाय. मला वाटतं स्ट्राईक ठेवली स्वतःकडे, कारण त्यांना माहिती आहे जर स्वतः फलंदाजी मार्कवर असेल तर धावांचा पाऊस मात्र या ठिकाणी पडेल. 11 चेंडू 47 धावांची खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 48 धावा धाफलकावर, 24 धावांची सरासरी. आणि आता मात्र स्वतः संघाचे आयकॉन आणि माझा सगळ्यात आवडता खेळाडू मंदार रसाळ. गेले कित्येक वर्ष मंदार रसाळ यांना आपण पाहतोय. सुरुवातीचे काही वर्ष मुंबईमध्ये अगदी चेंबूर घाटला परिसरामध्ये देखील त्यांनी व्यावसायिक क्रिकेट खेळलंय आणि त्यानंतर मात्र रत्नागिरी लांजामध्ये स्थायिक झाले आणि तिथे देखील रत्नागिरीमध्ये आपल्या नावाचा डंका त्यांनी वाजवलाय. तर मंदार रसाळ संघासाठी तिसरं वैयक्तिक परिषद घेऊन येत आहेत. नरेंद्र भारती आयकॉन विरुद्ध आयकॉन. वा, संधी आहे, संधी आहे, संधीचं सोनं नाही झालंय. थोडक्यात हुकावणी दिली आहे आणि 6 धावा, 50 धावा झाल्यात. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. DPL 2025 मधलं पहिलं अर्धशतक, पहिलं वैल अर्धशतक झालंय नरेंद्र भारती यांच्या बॅट मधून. 2000 रुपयांचं रोख. धावसंख्या झाली आहे ती 55 धावा. तर 13 चेंडू 54 धावांची खेळी आतापर्यंत नरेंद्र भारती यांनी साकारली आणि अगदी युवराज सिंग यांच्या मला वाटेल रेकॉर्डची बरोबरी केली. 12 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलंय. 8 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. आता मात्र विनय मेहरा क्लास दाखवतायत. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चालणारा हा चेंडू दन 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 करत 4 धावांसाठी डीजे. आता मात्र बॅटची कड घेतली आहे. शॉर्ट थर्ड मेंडिशन चेंडू जातोय. 1 धावेची भर मात्र या ठिकाणी पडते. तर चावी एक या ठिकाणी सापडली आहे. होंडा ऍक्टिवा. चला चावी घेऊन जायची याची कोणाची असेल त्याने आणि आपल्या गाडीचा नंबर देखील या ठिकाणी सांगायचा आहे. तर जितेंद्र पाटील यांच्याकडून नरेंद्र भारती यांच्यासाठी 2000 रुपयांचा पारितोषिक आलंय. आता मात्र स्लॉक स्वीप केलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार 6 धावांसाठी डीजे. तर नक्कीच पाहायचं 100 धावा मात्र या ठिकाणी होत आहेत का. 2 षटक 5 चेंडू 66 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत आणि आयकॉन विरुद्ध आयकॉनच्या लढतीमध्ये नरेंद्र भारती मात्र काहीच या ठिकाणी जिंकतायत. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय आणि केवळ 1 धाव मात्र या ठिकाणी मिळेल. 1 धावेत या ठिकाणी समाधान मानावं लागेल. चला सर्व संघांचे संघनायक कर्णधार आपल्याला विनंती आहे आपल्या खेळाडूंसाठी जो अल्पोपहार या ठिकाणी आलेला आहे त्याला आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. फक्त कप्तान कर्णधारांनाच विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय आणि आपल्या खेळाडूंचा या ठिकाणी नाश्ता जो अल्पोपहार आहे तो घेऊन जायचा आहे. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 67 धावा धावफलकावरती झाल्यात आणि त्या 67 मध्ये नरेंद्र भारती यांच्या वैयक्तिक 61 धावांचं योगदान आहे. म्हणजे अगदी 95% धावा त्यांनी स्वतः केल्यात. काय जबरदस्त फलंदाजी झाली आहे. म्हणजे अगदी षटकारांची आतिषबाजी या ठिकाणी पाहिली. 9 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय आणि मला वाटतं हे काही नवीन नाही आपल्या सगळ्यांसाठी. आपण दरवर्षी त्यांना पाहतो. दरवर्षी त्यांची बॅट तळपते. दरवर्षी षटकार चौकारांची आतिषबाजी होते आणि धावसंख्या मात्र या ठिकाणी विद्युत वेगाने अगदी बुलेट ट्रेन सारखी या ठिकाणी धावते. 67 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. समाधान या ठिकाणी येत आहेत गोलंदाजी मार्कवर. संघाचं 4थं वैयक्तिक पहिलं आणि अतिशय महत्वाचं षटक.
कारण हे षटक ठरवणार आहे की तुम्हाला धावा किती या ठिकाणी चेस करायच्या आहेत. समाधान टू नरेंद्र. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र या ठिकाणी दिशा दाखवली आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चाललाय चेंडू, दान दान करत 6 धावांसाठी षटकार. नवीन चेंडू द्यायचा, जुना चेंडू द्यायचा. तब्बल 3,000 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी आलंय नरेंद्र भारती यांच्या बहारदार फलंदाजीसाठी. 10 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. अगदी पाहणाऱ्यांची मन या ठिकाणी जिंकली जात आहेत. जे यूट्यूब लाईव्ह वरती पाहत आहेत ते देखील अगदी खुश होत आहेत. काय फलंदाजी झाली आहे. वा, संघाचे 100 झाले की वैयक्तिक. वा वा, अजून एक षटकार, 6 धावा. तरी रोख रक्कम 5,000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी आले जितेंद्र पाटील यांच्याकडून. रोख रक्कम 5,000 रुपये. आता मात्र धाव या ठिकाणी मिळते अवांतर. हात पंचांच्या जमिनीला समांतर. 1 धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 80 रन्स, 80 धावा धावफलकावरती. अगदी चेंडूला मात्र हवाई सफर देऊन पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू चाललाय, खूप उंच गेलाय, 6 धावांसाठी. वा, लगातारचा 3रा षटकार. दुवादार 86 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आता मात्र खेचलाय आणि 6 धावांसाठी खेचलाय. आता मीच कंटाळलोय कारण 6-6-6 म्हणून मलाच थकायला झालंय, पण फलंदाज मात्र काही थकला नाहीये. डीजे कव्हरच्या दिशेने आता मात्र क्लास दाखवतोय, परंतु त्या ठिकाणी अंकुर येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते. 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतात आणि स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहिला जातोय. तर धावसंख्या झाली आहे ती तर धावसंख्या झाली आहे 94 धावा. शेवटचा षटक बाकी, शेवटचा चेंडू बाकी आहे. 100 होतील का. 100. चेंडू चाललाय सीमारेषा पार, षटकार. जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. तर तब्बल 93 धावांची वैयक्तिक खेळी साकारली आहे नरेंद्र भारती यांनी. धावा धावफरकावरती आणि वैयक्तिक 94 धावा, 93 धावा, वैयक्तिक 93 धावा. चुकीची दुरुस्ती. जबरदस्त खेळी नरेंद्र भारती यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. खूप सारं अभिनंदन असेल आणि 101 धावांचं लक्ष आहे. चेस होतील का. थोडं कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. आणि मंदारकडे देखील ती ताकद आहे. जर नरेंद्र 14 षटकार खेळू शकतात तर मंदार देखील 15 मारू शकतात.
आणि प्रयत्न करावे लागतील. 15 षटकारांची गरज असं म्हणावं लागेल. 101 धावांचं अगदी मोठं, अगदी हिमालय एवढं, एव्हरेस्ट एवढं आव्हान या ठिकाणी ठेवलंय. काय बहारदार फलंदाजी झाली आहे. रोख रक्कम 5,000 रुपये या ठिकाणी आले तर जितेंद्र पाटील यांच्याकडून. चला, जे पारितोषिक आपण या ठिकाणी आलंय ते या ठिकाणी जमा करायचंय. आपल्याला खेळाडूंना देखील सामन्यानंतर द्यायचंय. धन्यवाद. चला, घाई करायची आहे. 101 धावांचं लक्ष आहे. अगदी सूर्य देखील मावळतीला निघालाय आणि त्या मावळतीला निघाल्या सूर्याला सलामी देत नरेंद्र भारती सारखा तळपणारा सूर्य आपण या ठिकाणी पाहिला. 93 धावांची अगदी हिमालय एवढी खेळी या ठिकाणी साकारली आणि संघाची 100री मात्र या ठिकाणी गाठली आहे. 101 धावांचं लक्ष ठेवलंय आणि प्रयत्न करावे लागतील कारण 101 धावा आहेत. अशक्य नक्कीच नाही आहेत, परंतु कठीण नक्कीच आहेत. चला, हंसिका आपला अतिरिक्त खेळाडू आणि एस ए मास्टर्स आपला देखील अतिरिक्त खेळाडू. वा, आलेत का दोघं पण? नाही, एस ए मास्टर नाही आलाय का? एस ए मास्टर्स आलेत आलेत आलेत, खेळाडू आलेत, जवळच आहेत. धन्यवाद धन्यवाद. तर नक्कीच आपल्या सेवेसाठी या ठिकाणी सन्माननीय श्री अमोलजी साळुंके हे देखील आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणाला अगदी काही कायरोप्रॅक्टिकची जर कोणाला गरज असेल किंवा काही इंजुरी असेल, इंटरनल इंजुरी असेल किंवा काही सॉफ्ट टिश्यू इंजुरी असेल तर नक्कीच महात्म्यांना भेटायचं आहे आणि त्यांच्याकडून ती सेवा देखील या ठिकाणी घ्यायची आहे. चला, जीपे येतील नरेंद्रजी. नक्कीच, कारण बक्षीस या ठिकाणी आलं होतं आणि ते देखील त्यांना पोहोचलंय, आम्हाला ते कळवत आहेत. तर जबरदस्त खेळी झाली आहे. अंकुर आणि रुपेश, अंकुर आणि रुपेश, आव्हान मोठं आहे परंतु अशक्य नक्कीच नाहीये. चला, यानंतरचा होणारा सामना नाणेफेकीसाठी करणाऱ्यांनी यायचंय. तर संघाचे कर्णधार चंदन गुप्ता मात्र या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येत आहेत. चंदन गुप्ता सामना करतील अंकुर. 101 धावांचं लक्ष आहे. तर यानंतर होणारा सामना BBS अग्रेसिव्ह विरुद्ध सरकार 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती नाणेफेकीसाठी यायचं आहे. सरकार 11 सचिन झेंडेजी आणि BBS अग्रेसिव्ह आपला कर्णधार आशिष जी आपण या ठिकाणी यायचे, आशिष बसरेजी. चला, नाणेफेकीसाठी या. मी महात्म्यांना देखील विनंती करेल की आपण या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायची आहे. चुकीची दुरुस्ती. रोहन स्ट्रायकर्स विरुद्ध रुहानी 11 हा सामना होईल. रोहन स्ट्रायकर्स विरुद्ध रुहानी 11. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. रोहन स्ट्रायकर्स विरुद्ध रुहानी 11. चला, डावाची सुरुवात झाली आहे. 1 चेंडू 1 धाव. आता मात्र बॅकफुटला गेले, पंच केलाय, झेल मात्र सुटलाय. अगदी कॅज्युअली घेण्याचा प्रयत्न केला होता आणि चुकी झाली आहे. चुकी झाली आहे, चुकीला दुरुस्त करावा लागेल, परंतु 3 धावांचा या ठिकाणी मोबदला मात्र या ठिकाणी द्यावा लागेल. 3 धावा धावसंख्येत भर घालतायत.
चौकार येतोय. धन्यवाद पंच. पंच देखील आपली अगदी चोख कामगिरी या ठिकाणी बजावता येतं. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 8 धावा धाव फलकावरती आहे. 21 चेंडू 93 धावा. लक्ष मोठं आहे, लक्ष आभाळा एवढं आहे, परंतु झेप घ्यावी लागेल. फुलटॉस बॉल मात्र LBW लेग बिफोर विकेट. बाद, खेळाडू बाद. तर चौकार येतोय. धावसंख्या झाली ती 12 धावा. प्रयत्न करावे लागतील, हार मानून चालणार नाही. मी अजून हरलो नाही हे दाखवावं लागेल. शॉट, वा, 6 धावा. तर 18 धावा झाल्यात धावफलकावरती. म्हणजे जी सुरुवात होती ती सुरुवात या ठिकाणी झाली आहे. आणि मी म्हटलं होतं मंदारकडे देखील ती क्षमता आहे 15 षटकार खेचण्याची, 14 षटकार खेचण्याची. आणि प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील. 18 चेंडू, अजूनही 83 धावांची गरज. म्हणजे मला वाटतं अगदी 12 षटकार तरी मारावेच लागतील. चला, सर्व संघनायकांना कर्णधारांना विनंती असेल, आपल्याला जी बॅग दिली आहे त्यामध्ये सर्व कचरा तुम्हाला टाकायचा आहे. कचरा इतरत्र कुठेही फेकायचा नाहीये. सर्व खेळाडूंना देखील विनंती असेल, आपली जी डिशेस आहेत, आपल्या ज्या पाण्याच्या बॉटल्स आहेत, त्या तुम्ही अगदी कचरा पेटीमध्ये किंवा ज्या तुम्हाला बॅग्स दिलेल्या आहेत त्यामध्येच ठेवायच्या आहेत. धन्यवाद. चला सामन्याकडे वळूया. रोहित पंडित येत आहेत. फुलटॉस बॉल, त्याला मात्र ट्रीटमेंट दिली आहे. अगदी चोख धावा मिळतील. 6 षटकार.
हॅलो दोन ओव्हरनंतर एस ए मास्टर या संघाची धावसंख्या होती ती 1 गडी बाद 35 धावा आणि आता 12 चेंडू आणि 66 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईकला आहेत ते रुपेश, नॉन स्ट्राईकला आहेत ते मंदार. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक षटक घेऊन येत आहेत ते सागर पाटील, मॅन फ्रॉम डोंबिवली. त्यांचा सामना करतील ते रुपेश. हॅलो, यानंतर होणारा सामना सरकार 11 वर्सेस बीबीएस. तरी दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी स्टेज समोर जमा व्हायचं आहे. यानंतर होणारा सामना सरकार 11 वर्सेस बीबीएस स्ट्रायकर्स. तिसरा चेंडू सामना करत होते ते सिद्धेश. एकाच धावेवर समाधान मानावं लागते सिद्धेशला आणि या एका धावेने धावसंख्येत होते ती वाढ. धावसंख्या झाली ती 37. 10 चेंडू आणि 65 धावांचं मोठं असं आव्हान एस ए मास्टर या संघासमोर आहे. पण त्या प्रकारचे फलंदाज देखील क्रीजवर आहेत. रुपेश आहे, सिद्धेश आहे, त्यामध्ये क्षमता आहे. बघूया, हा लोअर फुल टॉस टाकलेला हा चेंडू. एकच धाव झाली असती पण छान असं रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. या 2 धावांनी धावसंख्या होते ती 39, 39 धावा. तिसऱ्या षटकातले 4 चेंडू झालेले आहेत आणि शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आणि हा पुलटाच होता चेंडू. नक्कीच या चेंडूवर षटकार किंवा चौकार आला असता पण इथे झेल सोडलाय तो विनय मेहरा यांनी आणि धावा भेटतायत त्या 2 धावा झाल्यात त्या 41. तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत सागर. सामना करतील रुपेश. डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू पण तिकडे उभा होता तो करण पाटील आणि अशा प्रकारे रुपेश हे बाद होत आहेत. सरकार 11 ची पूर्ण टीम टॉस बॉक्सच्या इथे या. सरकार 11 च्या टीमला विनंती आहे त्यांनी टॉस बॉक्सच्या इथे या.
आणि आता नवीन फलंदाज येतोय तो मैदानात सुमित पवार. संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो शिवगुप्ता. पहिलाच लोअर फुल टॉस टाकलेला हा चेंडू, धावचीतची संधी आणि अशा प्रकारे सिद्धेश हे धावचीत झालेले आहेत. आता 5 चेंडू आणि 60 धावांची गरज हा सामना पूर्ण होण्यासाठी. आता औपचारिकता फक्त या सामन्यामध्ये राहिली आहेत, पण एस ए मास्टर या शेवटच्या 5 चेंडूमध्ये जेवढ्या धावा येतील त्या घेण्याचा प्रयत्न असेल. आमचे जनार्दन पाटील यांचं इथे स्वागत झालेलं आहे, तरी त्यांना विनंती आहे त्यांनी नाव नाही माहित मला. ये जूना का ये वो एक ही बॉक्स है, 2-3 बॉल थे उसमें जूने बॉक्स में. वो बॉक्स जूना बॉक्स एक ही था, वो 2-3 बॉल थे उसमें. हाँ वही, और बाकी सब बाहर गए. नाश्ता है क्या आला नाही. चौकार चौकार येतोय, खूप वेळानंतर आलेला हा चौकार. या चौकाराने धाव संख्येत होते ते वाढ. नक्कीच या चौकाराने एस ए मास्टरला कुठेतरी रनरेट मध्ये थोडाफार फरक पडेल, जेणेकरून नंतरच्या सामन्यांमध्ये त्याचा फायदा होईल. अवंतर हा चेंडू 48 धावा झाल्या त्या संघाच्या. ओव्हरपिच टाकलेला चेंडू, जोरदार मारण्याचा प्रयत्न होता सुमित पवार यांचा. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. कव्हरच्या दिशेने हा मारलेला हा बॉल, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत आहे तिथे यश, छान असं क्षेत्ररक्षण झालं यश यांच्याकडून. एस ए मास्टर या संघाच्या 50 धावा पूर्ण. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर येतोय तो खणखणीत षटकार. या षटकाराने एस ए मास्टर या संघाच्या धाव संख्या झाल्या ते 56 धावा. अशा प्रकारे आरोही